आता झोपू नका, कारण झोपलेल्याला जाग करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग. हॅलो, आपण जागे झालोय हे शासनाच्या दरबारी कळलं पाहिजे. शिमगा आहे, बोंब मारून त्यांना कळवणार आहोतच, कारण तो आमचा हक्क आहे. आणि शिमग्यातली बोंब कशी मारायची असते आणि कशी ठणकावून दाखवायची असते हे आपण वेळोवेळी शासनाला दाखवतो. शासन याने पण शासन त्या बोंब मारण्याने जागा होईल असं मला वाटत नाही. निगरगट्टे आहेत, कारण त्यांचं काही कळत नाही हो. त्यांना काय खर्च करावा लागतोय किंवा त्यांना कसली वेळ पडलाय, त्यांचं त्यांना मिळतंय ना. जे काय मिळायचं ते सगळं त्यांना मिळतंय. त्याच्यामुळे त्यांना आमचं सुख दुःख कसलंही नाही आहे. तर आम्ही जसे शांतपणे लढतो तसेच लढणार आहोत, पण आमचा हक्क मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे दाखवून देण्याची मात्र आता वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी आपण सर्वजण समितीच्या झेंड्याखाली लढणार आहोत. त्याच्यामुळे खरोखरच मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते की आपण जागरूक आहात म्हणून इथं पोचलात आणि असे जागरूक शेवटपर्यंत राहूया आणि आपल्या मुलांचा आणि आपला दोघांचाही हक्क आपण मिळवूया. बोलायला दिल्याबद्दल आभारी.